नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे मधून. आज आपली जवळपास 200 ची बॅच चालू होती. तिचीही आज 13वी फिडिंग आहे. तर अळ्यांची तुम्ही आधी कंडिक्शन बघून घ्या. आता सध्या या पद्धतीने अळ्यांची कंडिक्शन आहे. अळ्यांची साईज बारीक आहे कारण पाला खराब असल्यामुळे, तरी पण एवढी काही बारीक नाही. या पद्धतीनं त्याच्यानंतर दिवसा उन्हाचं प्रमाण जास्त असतं आणि गरमटपणा जास्त असतो. त्यामुळे या पद्धतीनं जे ड्रेपचे नळे आहे ती शेड नेट वरती सोडलेली आहे आणि शिमिटी पत्रा वापरलेला आहे. त्यावरती पण आपण स्प्रिंकलर वगैरे लावून घेतलेला आहे, जेणेकरून टेम्परेचर आपलं उन्हाळ्यामध्ये मेंटेन करता येईल. या पद्धतीनं आता ही फीडिंग चालू आहे. वरती स्प्रिंकलर चालल्यानंतर या पद्धतीनं पाणी पत्र गार करतं आणि शेडनेट पण फिडिंग झाल्यानंतर हे खाली करून द्यायचं पूर्णपणे. शेडनेट आहे ते ओलं असल्यामुळे गरम जी हवा असते ती यामधून गाळून आतमध्ये शेडमध्ये गारवा निर्माण करते. अळ्यांची संख्या थोडी दाट आहे, पण ती ठेवायची, कारण खराब पाला असतो तो आपण सकाळी फेडिंग केलेली ती संध्याकाळपर्यंत संपली पाहिजे. त्याच्यासाठी आपण अळ्यांची जी संख्या आहे ती दाटी ती अजून पण त्या पद्धतीनेच ठेवलेली आहे. 40 फुटाचे आपण 6 कप्पे केलेले आहे. 200 ची बॅच आहे. या पद्धतीनं दाटी वगैरे आहे, पण ते पाला पूर्णपणे क्लीन व्हावा, म्हणजे अळ्यांनी पूर्णपणे खाऊन घ्यावं यासाठी आपण या पद्धतीने दाटी ठेवलेली आहे. या पद्धतीनं अळ्यांची आपले कंडिक्शन आहे. साईज थोडी बारीक आहे, पण काय प्रॉब्लेम नाही, कारण पाला वैयक्तिक आपलाच खराब आहे. त्याच्यामुळं अळ्यांची जी साईज आहे ती कमी आहे. आता दिवसाचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी आपण वरती स्प्रिंकलर वगैरे लावलेले आहे आणि कडाने जे शेडनेट आहे आपलं त्याच्यावरती ड्रिपची नळी सोडलेली आहे. ती बरोबर जी बाहेरची गरम हवा असते ती आतमध्ये येताना शेडनेट गार असल्यामुळे त्याच्यातून थंड हवा जी असते ती आपल्या शेडमध्ये येत असते. ज्या वेळेस आपले दिवसा टेम्परेचर 28च्या पुढे जाईल त्यावेळेस आपल्याला ही सिस्टीम पाण्याची जी असते ती सुरू करावी लागते. शक्यतो उन्हाळ्याच्या ज्या बॅच असतात त्यामध्ये आपल्याला कडाने जे पोतं वगैरे असतात ते पूर्णपणे आपण कडाने लावून घेतो आणि त्याच्यावर ड्रिपची नळी सोडत असतो. पोतं एकदा गार झालं का ते बराच टाइम राहतं, जेणेकरून जी झळई असते उन्हाची ती इनडायरेक्टली आपल्या शेडमध्ये येत नाही आणि टेम्परेचर आपल्या शेडमधलं कव्हर करता येतं. पत्र्यावरती आपल्याला त्या उन्हाळ्याच्या बॅचमध्ये पाचट वगैरे ज्यांना शक्य आहे त्यांनी टाकून घ्यायचं. बऱ्यापैकी रिझल्ट चांगला असतो. शेड जर वातावरण मेंटेन केलं तर उन्हाळ्यातले पण रेट खूप छान असतात आणि त्याच्या बॅच पण व्यवस्थित जर काढल्या. आता साधारणपणे आपली बॅच सुरू असताना प्रॉब्लेम आपल्याला एकच येत आहे का, जे आपल्या बॅच सुरू आहे त्या बॅच मध्ये आपल्याला संध्याकाळ जे वातावरण असतं ते पूर्णपणे थंडीचं वातावरण आहे आणि दिवसात जे वातावरण आहे ते पूर्णपणे टेम्परेचर असल्यामुळे आपल्याला ते शेड पूर्णपणे मेंटेन करावं लागतंय. तर या पद्धतीने आपण आता फेडिंग करून घेतलेली आहे. फक्त बॅच आपली काढत असताना आपल्याला ते हँडलिंग व्यवस्थित करता आली पाहिजे. बाकीचं विशेष रेशीम शेतीमध्ये किचकट गोष्टी काहीच नाही. फक्त आपलं शेड, पहिली गोष्ट म्हणजे निर्जंतुकरण हे फार महत्वाचा विषय आहे. ते शेड मस्तपैकी निर्जंतुकरण जर प्रॉपरली सगळ्या गोष्टी झाल्या तर सुरू असलेल्या बॅच मध्ये फक्त आपल्याला वातावरण मेंटेन करायचं आणि पाला चांगल्या क्वालिटी जाळ्यांना दिल्यानंतर आपल्याला त्याच्यातून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत असतं. फक्त रेशीम शेतीमध्ये शेड निर्जंतुकरणाकडे बऱ्याचशा गोष्टी लक्ष दिलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी. आणि त्याच्यानंतर आपण पाला पण चांगला असला तर अळ्यांना पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि खरे आजार हे शेड निर्जंतुकरण न झाल्यामुळे आपल्या बॅच मध्ये सुरू असलेल्या बॅच मध्ये प्रॉब्लेम येत असतात. तर शेड निर्जंतुकरणाकडे सर्वात आधी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानंतर आपण दुसरी जी बॅच बुक करत असतो ते बॅचची आपल्याला काळजी साधारणपणे व्यवस्थित बॅच हँडल करून त्या बॅच आपल्याला सक्सेस करता येतात. तर याच्या मागचे ज्या पाठीमागचे 2 बॅचचे मी व्हिडिओ टाकलेले आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते व्हिडिओ पण बघून आपण त्यानुसार जर बॅच काढली तर 100% आपल्याला नक्कीच रिझल्ट भेटेल. तर चला, धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेतकऱ्यांना नवीन जे शेतकरी आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून त्यांच्या पण बॅच काढण्यास मदत होईल. तर चला, धन्यवाद.